बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। मुंबईमध्ये शहरासह उपनगरांमध्ये पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक ही 15 मिनिटे उशिराने सुरू आहे। पुणे नाशिकच्या ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढलंय। बारामतीमध्ये अतिवृष्टी झाली आहे। मुसळधार पावसामुळे 3 इमारती खचलेल्या आहेत। आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। 6 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये शहरासह उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे। आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। 6 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये शहरासह उपनगरांमध्ये पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक ही 15 मिनिटे उशिराने सुरू आहे। पुणे नाशिकच्या ग्रामीण भागाला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे। बारामतीमध्ये अतिवृष्टी झाली आहे। ही दोन दृश्य आपण पाहताय। मुंबईमध्ये पहाटेपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे। लोकल 15 मिनिटे उशिराने सुरू आहेत। रस्ते वाहतूक ही संथ गतीने सुरू आहे। तर इकडे बारामतीमध्ये अतिवृष्टी झाली आहे। नीरा डावा कालवा जो आहे तो फुटलेला आहे। या कालव्याचं पाणी वेगळ्या भागांमध्ये शिरलेलं आहे। शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या पहाटेपासूनच अजित पवारांकडून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा जो आहे तो घेतला जातोय। ही दोन दृश्य मुंबई, त्याच्यानंतर पुणे, नाशिक आणि बारामतीमधली। आठवड्याचा पहिला दिवस सकाळीच नोकरदार वर्ग जो आहे तो ऑफिसला जाण्यासाठी, कार्यालयामध्ये पोहोचण्यासाठी घरातून बाहेर पडत असतो। मात्र रात्रभर जो मुसळधार पाऊस पडतोय त्याचा परिणाम वाहतुकीवर झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे। लोकल रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम झालाय। पावसामुळे मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे। मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। वेस्टर्न एक्सप्रेस वेवरची दृश्य एकीकडे आपण पाहताय। या ठिकाणी वाहतूक ही संथ गतीने सुरू आहे। साहजिकच पावसाचा जोर हा वाढलेला आहे, त्याच्यामुळे वाहनांच्या वेगावर सुद्धा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। तर लोकल ही 15 मिनिटे उशिराने सुरू आहे। पावसाचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली। आपण बघू शकतो की आता मी दादर परिसरामध्ये, संपूर्ण दादरमध्ये बघू शकतो की पावसाला हळूहळू सुरुवात होते। मध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत। परिणाम बघू शकतो की संपूर्ण दादरमध्ये ढगाळ वातावरण आहे। ढगाळ वातावरणाचा परिणाम आपल्या मध्य रेल्वे असेल किंवा वेस्टर्न रेल्वेवरती याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। हे दोन्ही रेल्वे सेवा ह्या 10 ते 15 मिनिटं ह्या उशिरा आहेत। ही दादर सेंट्रल रेल्वेवरती गर्दी आपल्याला पाहायला मिळते। जे प्रवासी ते घरी जाण्यासाठी किंवा ऑफिसला जाण्यासाठी ही या ठिकाणी जे दुसऱ्या वाहतूक सेवा असतील, टॅक्सी असतील किंवा बसची वाट बघताना आपल्याला पाहायला मिळते। परिणामी वाहतूक सेवेवरती याचा थोडासा लोड पडले आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही मार्गावर वाहतूक सेवा ह्या 10 ते 15 उशिराने धावत आहे। कॅमेरापर्सन संतोष कदमसह मिहिरा ढाकणे, टीव्ही9 मराठी, दादर। मुंबईमध्ये मध्यरात्री मुंबईमध्ये पहाटेपासूनच पावसाची हजेरी पाहायला मिळते। लोकल आणि रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे। वेस्टर्न एक्सप्रेस वेवर वाहतूक ही संथ गतीने सध्या सुरू आहे। एरवी या मार्गावरून वाहनं जी आहेत ती सुसाट सुरू असतात, मात्र आता पावसामुळे वाहतुकीवर सुद्धा वेगावर सुद्धा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। वाहतूक ही संथ गतीने सुरू आहे।